गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 91 68 80 09 00। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। अनेक ठिकाणी अनेक संघटना तसंच विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांनी राम सातपुते यांना पाठिंबा दिला आहे। सोलापूर शहरामध्ये हिंदू संघटना यांनी आमदार राम सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन केलं होतं। विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण महाराज चव्हाण, हिंदू महासभा सोलापूर शहराध्यक्ष, हिंदू राष्ट्र सेना आनंद मुसळे, ओम साई प्रतिष्ठान शिवराज गायकवाड, श्रीराम जन्मोत्सव समिती संजय साळुंके, सागर आत्नुरे, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे ओंकार देशमुख, अंबादास गोरंटला, पंकज काटकर, अक्षय अंजेखाने, रणधीर स्वामी तसंच शिव जन्मोत्सव मध्यवर्तीचे सुभाष पवार, अर्जुन मोहिते यांनी या मेळाव्यामध्ये आमदार राम सातपुते यांच्या पाठीमागे उभे राहण्याचं त्यांना आश्वासन दिलं। तसंच या कार्यक्रमाचे आयोजक सुधीर भाऊ भायरवाडे यांनी सर्व हिंदू समाज एकत्र येऊन आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना मोठ्या मताधिक्याने सोलापुरातून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये पाठवू असं आश्वासन दिलं। प्रारंभी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज चव्हाण यांनी आपल्या भाषणातून रामभाऊ तुमचा विजय निश्चित आहे, आपण काळजी करू नका असा आशीर्वादही दिला। रामभक्त आहे जिथे मोदी साहेबांचं आणि काम करण्याकरता उभं राहिलेली टीम आहे, त्याच बाबतीत विजय होणार ही नक्की आहे। आणि मी समस्त हिंदुत्ववादी संघटना आज आपल्या पाठीमागे उभे आहे। रामभाऊ तुम्ही पुढे चला, माझं नाव पण लक्ष्मण आहे, मी पण तुमच्या पाठीमागे या सोलापूर लोकसभा मतदारसंघात पुनश्च एकदा विजय मिळवून दाखवू आपण। यावेळी आमदार राम सातपुते यांनीही आपलं मनोगत व्यक्त करताना समस्त हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तसंच संविधानाचं रक्षण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मित्रांनो, ही सिद्धरामेश्वराची नगरी आहे, ही भूमी त्या ठिकाणी साधू संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता या ठिकाणी एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला विजयी करण्यासाठी एक झालाय। हे या ठिकाणी सोलापूरच्या या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा एकवटण्यासाठीचा कार्यकर्ता एक झालाय, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे। मित्रांनो, या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल, प्रसंगी खान गाळेल। त्या ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला या सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो। गुलामीचा कलंक अयोध्येमध्ये पुसला गेला। 500 वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर, त्या ठिकाणी प्रभू रामाचं तंबू मधलं मंदिर, भव्य मंदिर बांधण्याचं काम ज्या नरेंद्र मोदीजीने केलं, त्या मोदीजींची ही निवडणूक आहे। मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटावा असं मंदिर प्रभू रामाचं बांधलं, ज्या राम मंदिरासाठी आपल्या कोठारी बंधूंनी रक्त सांडलं, ज्या राम
करण्यासाठी हजारो कारसेवकांनी, लाखो कारसेवकांनी रक्ताचं पाणी केलं, बाबरी ढाचा पाडून या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बांधलं. त्या प्रभू रामाचं मंदिर बघण्याचं तुम्हा आम्हाला भाग्य लाभलं. आपल्या पिढ्याला पिढ्या गेल्या, आपल्या पिढ्याला पिढ्या गेल्या. अनेकांनी आपण रामकृष्ण हरी म्हणायचो, राम राम म्हणायचो, जय श्रीराम म्हणायचो, परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बघायला भेटलं नाही. त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं. आणि त्यावेळेस ही निवडणूक घडते. मित्रांनो आग लागली आहे 22 तारखेपासून, आग लागली बुडाला मित्रांनो. कारण ज्या प्रभू रामाचं मंदिर मोदीजीने बांधलं. मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत, अनेकांचे फोन येत आहेत मित्रांनो. बोले कि राम मंदिर बांधा, राम का मंदिर अयोध्या में उन्होंने बनाया, अल्लाह ताला उनको छोड़ेंगे नहीं हम, ऐसे बोल रहे. मित्रांनो माझा गंभीर आरोप आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे, हात जोडून मशिदीमधून फतवे निघतात याची चौकशी झाली पाहिजे का नाही. मित्रांनो आपल्या सगळ्यांना माझी तक्रार आहे निवडणूक आयोगाकडे. मी उद्या तक्रार करणार, भविष्यात तक्रार करणार की या ठिकाणी जे फतवे निघतायत या फतव्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय तुष्टीकरणाचं, हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय दाढ्यात चुरगळायचं, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार. देणार का नाही. या मेळाव्यास हिंदू संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.